नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आज अखेर मराठा आरक्षणाचा विजय साजरा करायला मनोज जरांगे आंतरवाली सराटीत पोहोचले. तिथं त्यांना खांद्यावरती उचलून मिरवणूक काढली गेली, गुलालाची उधळण झाली, गावातल्या महिलांनी ओवाळणीही केली. एकदम जंगी स्वागत. विजयाच्या गुलालात माखलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मग लगेच नवीन मागणीही करून टाकली. 17 सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा अशी मागणी. आता हे करणं टेक्निकली शक्य आहे का आणि ही मागणी मान्य झाली नाही तर जरांगे काय करणार हे प्रश्न नव्याने डोकं वर काढतायत. पुढे नारायणगडावरती जात शिवाजी महाराजांचं दर्शन त्यांनी घेतलं. जरांगेंनी पुन्हा एकदा मराठ्यांचाच विजय झाल्याचा जल्लोषही केला. मराठवाड्यामध्ये मराठा समाजाचा असा हा जल्लोष सुरू असताना राज्यामध्ये मात्र ओबीसी समाज आक्रमक झालाय. हैदराबाद गॅझेटच्या विरोधामध्ये ओबीसी समाज आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. असं असलं तरी ओबीसींच्या प्रमुख नेत्यांमधली एकजूट मात्र काही पाहायला मिळत नाहीये. मराठा विरुद्ध ओबीसी असा एकच संघर्ष सध्या महाराष्ट्रात धगधगीत नाहीये. कारण तिकडे बंजारा समाजही आज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. त्यांनी सुद्धा एक मोठी मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार आपल्याला अनुसूचित जमातींमधनं म्हणजेच एसटी मधनं आरक्षण मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे. तर तिकडे मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी यांनीही हैदराबाद गॅझेटनुसार आपल्याला जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी केली आहे. थोडक्यात हैदराबाद गॅझेटच्याच आधारावरती इतरही समाजांच्या सरकारकडे अपेक्षा असणार आहेत. त्याचबरोबर भटक्या विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण माने यांनी सुद्धा 10 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. थोडक्यात काय तर आरक्षणाची आग आता हळूहळू हाताबाहेर जाऊ लागली आहे. 1-2 जातींच्या निमित्ताने पेटलेली ही आग आता जवळपास 350 जाती असलेल्या आपल्या राज्यात कुठवर पेटत राहणार? कोणकोणत्या समाजांच्या किती अपेक्षा सरकारवरती येऊन आदळणार हा एक मोठा प्रश्नच आहे. आणि त्यामुळेच की काय महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं एक भाषण आम्हाला आठवलं. 22 जून 2009 साली एबीपी माझाचा माझा महाराष्ट्र 2020 कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला मंचावरती होते तत्कालीन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन उपमुख्यमंत्री आर पाटील, विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर. याच मंचावरनं विलासरावांनी केलेलं विधान आधी पाहूया. एक जातीनिहाय रिझर्वेशन देण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा संघर्ष हा सतत भविष्यामध्ये सुद्धा राहणारच. आणि म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा जर विचार जर केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आज प्रत्येकजण या शोधामध्ये आहे की माझी जात कुठली आणि मग मला त्याच्यातनं सवलत कशी मिळेल. आणि हा जो संघर्ष जो निर्माण जो होतोय तो जर टाळायचा असेल तर मला असं वाटतं की आर्थिक निकषावरच भविष्यामध्ये हा विचार केवळ एका राजकीय पक्षाला करून चालणार नाही. त्याच्यासाठी काही राष्ट्रीय जी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एक मतैक्य आपल्याला जर निर्माण करता आले, कॉन्शन्सस जर आम्हाला निर्माण करता आला तर भविष्यामधले संघर्ष हे आम्हाला निश्चितपणानं टाळता येतील. विलासरावांचे उद्गार किती समर्पक आहेत, किती खरे आहेत हे आजची राज्याची स्थिती बघितल्यावरती लक्षात येत आहे. आणि यावरच आधारित झिरो अवर मधला आपला प्रश्न आहे तो बघण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. झिरो अवरचा आजचा आमचा प्रश्न आहे, मराठा ओबीसी नंतर इतरही समाजांकडनं आरक्षणाच्या मागणीला जोर, वाढत्या मागण्यांमुळे सामाजिक असंतोष निर्माण होईल असं वाटतं का? आणि अर्थातच यावर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे होय किंवा नाही या 2 पर्यायांच्या माध्यमातून. आता यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा राखण्याचं काम फक्त राजकीय नेत्यांचंच आहे का? अर्थातच नाही. आपल्या समाजातील सलोखा एकोपा राखण्याचं काम आपलंही आहे. सरकारवरती थोडी जास्त जबाबदारी आहे पण जबाबदार आपणही आहोत. मात्र आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं लोण वेगवेगळ्या समाज पातळ्यांवरती पोहोचल्याचं चित्र आहे. मराठा समाजानंतर सर्वात मोठं आंदोलन उभं होतंय ते ओबीसींचं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक आज बोलवली.
जिथं मराठा आरक्षणाच्या GR मुळे ओबीसींचं नेमकं काय नुकसान होणार याबद्दल चर्चा केली. पण खरी चर्चा झाली तरी वडेट्टीवारांच्या बैठकीला न आलेल्या ओबीसी नेत्यांचीच. ज्येष्ठ ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे, प्रकाश शेंडगेंसह लक्ष्मण हाकेंनी बैठकीला पाठ फिरवली. असो, तर आता उद्या भाजप नेते आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी देखील ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या ओबीसी आंदोलनाच्या वेळी बैठकीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यामुळे आता उद्या या बैठकीला ओबीसींचे नेमके कोणते कोणते नेते पोहोचतात याची उत्सुकता असेल. बैठकांचं सत्र सुरू असताना ओबीसींचा रस्त्यावरचा लढाई कायम आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आज ठिय्या दिला होता, तर बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तसंच सिंदखेड तहसील कार्यालयाबाहेरही संघटनेनं निदर्शनं केली. या व्यतिरिक्त सातारा, धुळे यासह अनेक शहरात आंदोलनं झाली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणासंदर्भात जो GR काढलाय तो रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिलेला आहे. या संघर्षामध्ये राज्याचे एक मंत्रीच आपल्या सरकारच्या विरोधात कोर्टात जाण्याची अभूतपूर्व घटना पुढच्या 2-3 दिवसात घडण्याची शक्यता आहे. सर्व ओबीसी नेत्यांच्या वतीने छगन भुजबळ हायकोर्टात जाण्याची तयारी करतायत. त्यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकरवी ही याचिका केली जाणार असल्याचं समजतंय. आधी मराठा नेत्यांनीही हायकोर्टामध्ये कॅव्हिट दाखल केलंय, त्यामुळे आता हा वाद कोर्टाची पायरी चढणार हे स्पष्ट आहे. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला एकूण सगळ्याच ओबीसी नेत्यांचा विरोध असला तरी त्यांची तोंड मात्र वेगवेगळ्या दिशांना असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच वडेट्टीवारांच्या बैठकीला ना रस्त्यावरती लढणारे हाके गेले ना कोर्टात जाऊ घातलेले भुजबळ. असं असलं तरी कधी ना कधी ओबीसी नेते एकत्र येतील अशी वडेट्टीवारांना आशा आहे. हा एका जातीचा लढा नाहीये, हा 354 जातीचा लढा आहे. आणि 354 जातीमध्ये आत्ता आपण पाहतो सरकार म्हणून मुखियाईक असले तरी जे स्टेटमेंट सरकारमध्ये येतात 35-40 मंत्र्यांच्यामध्ये, तेवढा विरोधाभास सरकारमध्ये चालत असेल तर समाजातील 354 जातींना एकत्र आणण्यात आणि एकत्र बसण्यात थोडासा वेळ जाईल. पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्र येऊ. ओबीसी नेत्यांचे मार्ग वेगवेगळे असले तरी सुद्धा भुजबळ न्यायालयामध्ये जाणार हे निश्चित आहे. त्यांच्या याचिकेमध्ये कोणते मुद्दे असतील याबाबतची माहिती ABP माझाच्या हाती लागली आहे आणि याचिकेतील संभाव्य मागण्या आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. तर भुजबळांच्या याचिकेमध्ये संभाव्य मुद्दे असू शकतात. राज्यघटनेनुसार हैदराबाद गॅझेट लागू होऊ शकत नाही. हे गॅझेट देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचं आहे. मराठा समाज मागास नाही हे विविध आयोगांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयानं ही बाब अनेकदा अधोरेखित केली आहे. आणि मराठा हे वेगवेगळेच असल्याचं पूर्वीच्या निकालांच्या आधारे स्पष्ट होतंय. इतिहासातील दाखल्यांवरून कुणी मागासवर्गीय असल्याचं सिद्ध होत नाही. मराठा आरक्षण देताना ट्रिपल टेस्ट झालेली नाही. एखादा समाज मागास आहे हे राज्य मागासवर्ग आयोगात सिद्ध करावं लागतं. तर एकीकडे ओबीसी नेते आक्रमक झालेले असताना तिकडे मनोज जरांगेंचं त्यांच्या आंतरवाली सराटी गावामध्ये आज जंगी स्वागत झालं. यावेळी त्यांनी 2 महत्त्वाच्या घोषणाही केल्या. एकतर यापुढे आरक्षणासाठी उपोषण करणार नाही असं त्यांनी जाहीर केलंय. तसंच यानंतर आता मुंबईत आंदोलन करणार नाही असंही त्यांनी सांगितलं. मात्र वेळ पडली तर पुन्हा रस्त्यावरती उतरू आणि नेत्यांना गावात पाय ठेवू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय. अंतरवाली सराटीमध्ये अपेक्षेप्रमाणे त्यांचं गावकऱ्यांनी जोरदार स्वागत केलं. खांद्यावरती उचलून घेतलं, गुलालाची उधळण केली, मिरवणूक काढली, औक्षणही करण्यात आलं. सत्कार सोहळा झाल्यानंतर जरांगेंनी मीडियाशी बोलताना आपल्या गावावरती कौतुकाचा वर्षाव केला. आपलं गाव लढलं आणि जिंकलं असं ते म्हणाले. या काळात कोणी दुखावलं गेलं असेल तर सोडून द्या असं आवाहनही जरांगेंनी केलं. पण त्याच वेळी येत्या 17 सप्टेंबरला नव्या GR नुसार एकतरी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी सुद्धा जरांगेंनी केली आहे.
सरकारनं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर दसरा मेळाव्यामध्ये आपल्या आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करू, असंही त्यांनी सांगितलंय. गॅजेटियरची तातडीनं लगेच अंमलबजावणी करून नोंदी जर नाही केल्या तर येत्या दसरा मेळाव्यात आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागणार आहे सरकारच्या विरोधात. 17 सप्टेंबरच्या आत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, त्याच्या आत ही प्रोसिजर सुरू झाली पाहिजे. आणि नोंदीनुसार प्रत्येक गावातल्या तालुक्यातल्या मराठ्यांना, आता नोंद नसलेल्या मराठ्याला हैदराबाद गॅजेटियरच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करा. जर याची अंमलबजावणी आता सुरू झाली नाही तर मात्र येत्या दसरा मेळाव्याला सरकारला कळणार आहे आता मात्र आपली सरकारची बेतली. आणि याचवेळी जरांगे यांनी ओबीसींवरची टीका सुद्धा अधिक तीव्र केली. आमचं हिरावून घेतलेलं 16% आरक्षण परत करावं अशी मागणी करतानाच आरक्षण 50%वरती जाण्याचाच मुद्दा असेल तर अतिरिक्त 2% आरक्षणही रद्द करा अशी मागणी त्यांनी केली आहे. तुम्ही आमच्या लेकराविषयी जळणार असले मग आमचा बी नाविलाज आहे. 1994ला आमचं 16% आरक्षण मराठ्यांचं तुम्हाला दिलं, ते जी आर रद्द करून आमचं आरक्षण आम्हाला द्या. 16%. खूप संयमाच्या भूमिका घेतल्या आतापर्यंत आम्ही. आता बास. आणि 50%च्या वर गेल्याला 2% सुद्धा रद्द करा. तुम्ही आमच्या मागं लागले, आता आम्ही तुमच्या मागं लागणार. मला 50%च्या आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या. वेळ आल्यावर जशाल तसं बघू. या आरक्षणाच्या टक्केवारीचा वारंवार प्रयोग केला जातो, वारंवार नेहमी उल्लेख केला जातो. आत्ताच्या घडीला राज्यामध्ये एकूण किती टक्के आरक्षण आहे हे पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात आणि माहिती करून घेऊयात. तर सध्या कुणाला किती आरक्षण आहे आपण बघतोय. एकूण 346 जाती आहेत. अनुसूचित जाती म्हणजेच SC यांच्यासाठी 13% आरक्षण आहे. अनुसूचित जमातींसाठी म्हणजेच STसाठी 7% आरक्षण राखीव आहे. असं मिळून एकूण 20% झाले. इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीसाठी 19% आरक्षण आहे. विशेष मागास प्रवर्ग SBC साठी 2% आरक्षण आहे. विमुक्त जातींसाठी म्हणजे VJA यांच्यासाठी 3% आरक्षण आहे. भटक्या जाती NTB यांच्यासाठी 2.5% आरक्षण आहे. भटक्या जाती क प्रवर्गासाठी म्हणजेच NTC साठी 3.5% इतकं आत्ता आरक्षण आहे. भटक्या जाती ड प्रवर्ग म्हणजे NDT यांच्यासाठी 2% इतकं आरक्षण आहे. आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच EWS प्रवर्गासाठी 10% आरक्षण आहे. याचा सुद्धा उल्लेख वारंवार आपण झालेला ऐकलेला आहे गेल्या काही दिवसांत. सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणजे SCBC किंवा मराठा हे 10% आरक्षण अशी सध्याची आरक्षणाची परिस्थिती आहे. एकूण 72% आरक्षणाचा आकडा किंबहुना पर्सेंटेज आपण म्हणूया आहे. तर राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याची मागणी मान्य केली, जेणेकरून मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद होईल. हेच हैदराबाद गॅझेटियर सरकारशी आता डोकेदुखी तर ठरत नाहीये ना असा प्रश्न निर्माण झालाय. कारण बंजारा समाजाने आता याच गॅझेटियरच्या आधारे आदिवासी प्रवर्गातनं आरक्षणाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. हैदराबाद गॅझेटियरनुसार बंजारा समाज आदिवासी असल्याचा उल्लेख आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज VJNT-A प्रवर्गात आहे. पण आदिवासी प्रवर्गातनं आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीड, धुळे आणि नांदेडमध्ये बंजारा समाजाने घोषणाबाजी केली, तसंच सरकारला निवेदनही दिलं. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी या मागणीला पाठिंबाही दिला. हा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार असल्याचंही जाहीर केलं. तसंच मंत्री संजय राठोड यांनी मुंबईमध्ये बंजारा समाजाची महत्त्वपूर्ण बैठकही बोलवली, ज्याला बंजारा समाजाचे धर्मगुरू, महंत, आमदार, लोकप्रतिनिधी सुद्धा आणि अभ्यासकही उपस्थित होते. त्यामुळे आता राज्यामध्ये आरक्षणावरनं एक नवीन वाद होऊ घातलेला आहे असं दिसतंय. आरक्षणासाठी बंजारा समाजही रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद आणि सातारा गॅझेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅझेट सुद्धा समोर आलंय, ज्यामध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचा उल्लेख आढळून आलाय.
सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडनं वेळ मागून घेण्यात आला असतानाच अखिल भारतीय मराठा महासंघाकडनं कोल्हापूर गॅझेटचा शोध घेण्यात आला. 1881 मध्ये इंग्रजांनी कोल्हापूर गॅझेटची निर्मिती केली होती. या गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबींमध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. इंग्रजांनी केलेल्या नोंदीनुसार 1881 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाखाच्या घरात होती. त्यामध्ये 3 लाख कुणबी आणि 60,000 मराठा असल्याचा उल्लेख होता. मात्र 2011 मध्ये झालेल्या जनगणनेत कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाख इतकी आहे. आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज असणार आहेत कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते, मराठा आंदोलनाचे राज्य समन्वयक विनोद पोखरकर, भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रकाश शेंडगे यांच्याशी चर्चा आपण करणार आहोतच. पण तत्पूर्वी आपण तुमची मतं जाणून घेऊयात. आपण जाऊयात आमच्या प्रश्नांवरती प्रेक्षकांनी काय रिॲक्शन्स दिली आहेत, काय मतं दिली आहेत ते पाहण्यासाठी मीडिया सेंटरला. सर्वसामान्यांचं मत काय आपण पाहतोय. एक्स वरती महेश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण वाढवण्याची नाही तर आता ते कमी करण्याची वेळ आली आहे. एक्सचीच पुढची एक रिॲक्शन आहे श्याम ठाणेदार यांची. सामाजिक असंतोष वाढत गेला की अराजकता माजेल. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया संजय महाले यांची आहे. सर्व घटकांना गरज आहे आरक्षणाची आणि ते प्रत्येक समाजाला मिळालं पाहिजे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया सतीश जाधव यांची आहे. उच्च दर्जाचं जीवन जगणाऱ्यांचं आरक्षण काढावं आणि यापुढे फक्त आर्थिक निकषावरती आरक्षण द्यायचा विचार किंवा कायदा करण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवं, असं सतीश जाधव म्हणतायत. फेसबुकवरनं पुढची प्रतिक्रिया अर्जुन केंद्रे यांची आहे. सरसकट आरक्षण बंद न करता टप्प्याटप्प्याने करावं असं त्यांचं मत आहे. फेसबुकवरनं पुढची भरत पाटील यांची प्रतिक्रिया पाहूयात. जातनिहाय आरक्षण रद्द करावं, आर्थिक आणि शैक्षणिक मागास या निकषांवरती आरक्षण देण्यात यावं. इंस्टाग्रामवरनं नितीन कदम म्हणतायत सरकारच सामाजिक असंतोष पसरवण्याचं काम करतंय. इंस्टाग्रामवरची पुढची रिॲक्शन आहे शिंदे धमाळ यांची. सगळ्यांना शिक्षण मोफत द्या, नोकरी पात्रतेनुसार द्या. तर अशा विविध पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. याच्यानंतर आपण तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते, मराठा आंदोलनाचे राज्य समन्वयक विनोद पोखरकर, भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर आणि ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रकाश शेंडगे. आणि आपण गेस्ट सेंटरला त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या 0 आवरच्या या चर्चेमध्ये. सुरुवातीला मी आजचा आमचा प्रश्न घेऊनच ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जाणार आहे की गुणरत्नजी, एकंदरीत ज्या पद्धतीने आता हळूहळू हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगाने अनेकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी पण ते लागू करा, ते बघता असंच जर चालू राहिलं तर तो सामाजिक असंतोष कुठेतरी वाढत जाईल आणि त्याचे परिणाम सुद्धा दिसतील असं आपल्याला वाटतं का? बघा, लक्षात घ्या, रिझर्वेशनचा बेसिक कंटेन्शन, फिलॉसॉफी आणि ज्युरिस्प्रुडन्स काय आहे तर अनइक्वल्सला इक्वॅलिटीमध्ये आणणे, अनइक्वल्सला खालीवर ज्यांचं आयुष्य आहे त्यांना बरोबरीला आणणे, हे त्याचा मूल तत्व आहे. आणि ह्या मूल तत्वाला जेव्हा आपण हरताळ फासतो, म्हणजे आपण काहीतरी नोंद व्हॉट इट इज आय डोंट अंडरस्टँड, म्हणजे अशा काही कारणांच्या आधारे वी फील की म्हणजे पॉलिटिकली वोट बँकेचा आखाडा बनवून ठेवला. आणि त्यातच मला असं म्हणायचं आहे की मराठा आंदोलकाला पुढं करून एक फेस तयार करून जरंगेंना ज्या प्रकारे म्हणजे मराठा भाऊ अनइक्वल नाही आहेत. लक्षात घ्या, बेसिक कंटेन्शन, मराठा भावांकडं मंदिरांच्या चाब्या आजही गावात आहेत. आजही तुम्हाला सांगतो, मराठे भाऊ इतर गावामधल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक खेड्यामधल्या वस्तीमध्ये उच्चभ्रू आहेत आणि त्यामुळे ते मागासच ठरत नाहीत आणि त्यामुळं अनइक्वल नाही आहेत. ते अनइक्वल कोण असतात तर ते घिसडी भाऊ असतात, जे आपला भाता चालवतात, थेंब थेंब घाम गळतो अशा झोपडीमध्ये राहतात.
अनइक्वल्स कोण असतात तर ते भाऊ असतात जे कुंभार भाऊ असतात. सकाळी गाढवाची लीज जमा करून चिखल कालवून गाडगे माडगे केले जातात. अनइक्वल्स कोण असतात तर बंजारा भाऊ असा ऊस साळतो, त्याला मोळी बांधतो, सर्प याच्यामधून जाऊन तो मोळी गाडीत भरतो आणि जीवन जगतो. फार अँड फ्लंग लाईफ म्हणजे मूळ प्रवाहापासून दूर, ह्यासाठीचं तत्व आहे. आता आपण काय केलं की प्रत्येकाने हे जर आपण ठरवलं की मनोज जरंगे व्हायचं, तर मला असं वाटतं की भारतीय संविधानाचं मूल तत्वाला आपण हरताळ फासत आहोत. आता दुसरीकडं आरक्षणाच्या कायद्याला सुद्धा आपण हरताळ फासत आहोत. कशी तुम्हाला सांगतो, मागास आयोगाची व्याख्या आर्टिकल 340 मध्ये केलेली आहे. आयोग कोण असेल? पण तुम्हाला खरोखरच असं वाटतं का की या निमित्ताने राज्य असंतोषाकडे चाललेलं आहे? जातीय संघर्ष वाढतोय आणि त्याचबरोबर जे एक आपलं संतोषापेक्षा बोला बोला गुणरत्नजी बोला. नाही, मुद्दा लक्षात घ्या. मुद्दा असा आहे की हे सगळं आपण का करतो तर वोट बँक पॉलिटिक्ससाठी करतोय. मला सांगा, मराठा भाऊ अनइक्वल्स नाही आहेत आणि मग आपण काय केलं, एका मुलाला जर सरकार म्हणून जर मराठा भावांना मागास नसताना, अनइक्वल्स नसताना, मंदिराची चाबी असताना, सदन असताना, सहकारी संस्था असताना, साखर कारखान्यावर असताना, त्याचबरोबर विविध सहकारी संस्थांवर असताना, शाळा असताना, कॉलेज असताना जर आपण त्यांना अधिकचं दूध देऊ लागलो, तर मग अनइक्वल जे आहेत त्यांच्या ताटातलं काढून देऊ लागलो तर नक्की हा असंतोष येणार ना. मग एक लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या मते महाराष्ट्रातला मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास नाहीये? आर्थिकदृष्ट्या मागासासाठी या देशामध्ये क्रांतिकारी पाऊल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर मोदीजींनी केलं आणि त्यांनी घटना दुरुस्ती करून आर्थिक निकषावरला आरक्षण दिलं 10%. जे आरक्षण तुम्हाला मी सांगतो, जे आरक्षण खऱ्या म्हणजे गरिबांसाठी आहे, त्याची व्याख्या केलेली आहे. ज्याला जातीचं कोणत्याच आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी. त्यामध्ये जेव्हा आरक्षणात मराठा भाऊ नव्हते त्यावेळेस 9% मराठा भाऊ त्या आरक्षणाचा लाभ घेत होते. मोक्याच्या माऱ्याच्या जागांवर ऑल इंडिया सर्व्हिसचे असतील, स्टेट सर्व्हिसमध्ये सुद्धा ते होते. आज मराठा भाऊ त्याच्यापासून वंचित. बरं गुणरत्नजी, आता गेल्या काही दिवसामध्ये मराठा आरक्षणाचा GR निघाल्यानंतर जी आंदोलनं सुरू आहेत, ओबीसींचं, बंजारांचं किंवा कोळी बांधवांचं सुद्धा आता काही म्हणणं आहे, याच्याकडे तुम्ही सध्या कसं बघताय? मी असं बघतो की तो GRला काही लिगल सँटिटी नाही, नो व्हॅलिडिटी. आणि तुम्हाला सांगतो इट इज अ मोकरी ऑफ लॉ. मी त्या पुढे जाऊन सांगतो ते फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याचं कारण असं आहे की माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे ए ग्रेटेस्ट रिस्पेक्टेबल पर्सन, परंतु ते मागास आयोग नाहीत. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण एखाद्या गोष्टीच्या एखाद्या नोंदीचा आधार घेऊन आरक्षण द्या म्हणत असू, तर वर्षावायसे जर उद्या म्हणजे बंजारा भाऊ म्हणत असतील की जर आंध्रामध्ये त्याच गॅझेटरच्या आधारे ST मध्ये असतील, कैकाडी भाऊ म्हणतील ST मध्ये आहेत, त्याच आधारे जर उद्या जर धनगर भाऊ म्हणाले की ते ST मध्ये आहेत, इट विल बिकम मॅस. त्याच्यामुळं सामाजिक मागासलेपणासोबत भौगोलिक मागासलेपण हे संविधानामध्ये अंतर्भूत आहे. आणि त्यामुळे भौगोलिक म्हणजे आधार असा आहे की मराठवाड्यातला कैकाडी भाऊ जो आहे तो भटका आहे, परंतु विदर्भातला कैकाडी भाऊ शेड्यूल कास्ट आहे. आपण मराठा आंदोलनाचे समन्वयक विनोद पोखरकर यांच्याकडे जाणार आहोत. विनोदजी, हे जे सगळे दावे आहेत या GRच्या अनुषंगाने आता केलेले गुणरत्न सदावर्ते यांनी, तुम्हाला पटतात का? हे एक लक्षात घ्या, मुळात कसं आहे की हे जे काय मासे आहेत गुणरत्न सदावर्ते, ते डंकी की चोट पे म्हटले होते जरांगेला मुंबईत येऊ देणार नाही. काय झालं त्याचं? जरांगे आलेच ना. आणि मुळात त्या ठिकाणी GR गोधडी गुंडाळून जावं लागलं. गोधडी गुंडाळून 3 वाजता जायला सांगितलं होतं. गोधडी गुंडाळून. ऐकून घ्या जरा, ऐकून घ्या. हे पाटील देशमुखी नाही इथं गुणरत्नजी, आपण एक क्षण थांबूया, त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया. आणि त्याचबरोबर पोखरकरजी, आपण सुद्धा मुद्द्यावर राहूया. आत्ताच्या या दाव्यांबद्दल आपल्याला काय म्हणायचंय? करायची नाही म्हणून सांगा त्याला. विनोदजी, आत्ताच्या दाव्यांबद्दल काय म्हणायचंय? मला एक सांगतो, हे डंके की चोट पे जरांगे मुंबईत आले आणि जरांगे पाटलांनी आरक्षण त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि निश्चित तुम्हाला सांगतो, यांच्याच भाषेत सांगतो, डंके की चोट पे आरक्षण टिकणार आहे. माझं या ठिकाणी ओ सदावर्ते, शांत राहा जरा त्या आजूबाजूला थोडी मुंडकी हलवायला कोणातरी घेऊन येत जरा. तुम्ही लय बोलता, ऐका जरा.
काय हे मुळात आपण समजून घेतलं पाहिजे. आपण या व्यक्तिगत मराठा पातळीवरती कुठल्याही समाजाला पद्धतीची टीका टिप्पणी करणं टाळूया. आपण पुन्हा एकदा मुद्द्यावर येऊया. विनोदजी, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता की जे दावे आता केलेले आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मराठा समाजाला एसीबीसी आरक्षण दिलंय. एसीबीसी आरक्षणाचा अर्थ काय होतो? सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. त्यामुळे हे जे सदावर्ते जे म्हणतायत ना, ते नुसतं आपल्या डंके की चोट पे आम्ही घेतलंय आणि डंके की चोट पे ते टिकवणार आहोत. माझा आपल्या माध्यमातून या ठिकाणी दुसरा महत्वाचा मुद्दा, त्यांनी एक मुद्दा असा मांडला की ओबीसीच्या ताटातलं. हो, ऐका जरा थोडं ऐकून बरं, घ्या. या मुद्द्यावरती आपण पुन्हा एकदा येऊयात. आपण आज आधी चर्चेमध्ये थोडं पुढे जाऊया आणि आता मी ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रकाश शेंडगे यांच्याकडे जाणार आहे. गुणरत्नजी आणि त्याचबरोबर पोखरकरजी क्षणभर थांबा. प्रकाशजी, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की आज आंदोलनाची एक पुढची पायरी पाहायला मिळाली ओबीसी नेत्यांच्या बाबतीमध्ये. बैठका सुद्धा झाल्या, पण त्याच्यामध्ये एकवाक्यता नाही आणि कुठेतरी सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिसत नाहीत. असं का पुन्हा एकदा चित्र पाहायला मिळालंय? एक तर आजची जी बैठक झाली वडेट्टीवारांच्या नेतृत्वामध्ये, त्या बैठकीचा मूळ गाभा जर बघितला तर तो ह्या जो GR 2 तारखेचा काढलेला आहे याच्या विरोधातच ती भूमिका होती. आम्ही आणि भुजबळ साहेबांनी जी बैठक घेतली 550 कार्यकर्त्यांची ओबीसीच्या, तिचा रोग तोच होता की जर GR विरोधात गेला तर आम्ही कोर्टामध्ये आव्हान देणार. तीच भूमिका आज वडेट्टीवारांनी सुद्धा मांडलेली आहे. त्यामुळं आमची भूमिका एकच आहे. भूमिकेत फक्त बदल जो आहे तो डायवर्ड आहे. आम्ही वडेट्टीवार आणि भुजबळ साहेब आमच्या भूमिकेमध्ये बदल आहे. डायवर्डनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे, GRला पाठिंबा दिलेला आहे. प्रकाशजी, बरोबर आहे, भूमिका सगळ्यांची एक असेलही आणि असेलच, म्हणजे किंबहुना तायवाडेंची भूमिका पण एकत्र आहे, पण हे नेते सगळे एकत्र एका पटलावरती कधी दिसत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. कसं आहे, आमचे ओबीसीचे नेते आतापर्यंत वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भूमिका बजावत आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपली पक्षीय भूमिका सुद्धा सांभाळायची आहे, प्लस ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे करायचं आहे. त्यामुळे थोडीशी तारेवरची कसरत होत असेल, परंतु मूळ भूमिका जी सगळ्यांची भूमिका एकच आहे की हा GR जो आहे हा ओबीसीच्या आरक्षण धक्का लावणार आहे आणि याला नक्कीच विरोध जो आहे तो रस्त्यावरची लढाई आणि कायदेशीर लढाई अशा आम्ही सुरू केलेली आहे. मला महत्वाचा मुद्दा जो सांगायचा आहे की मनोज जरांगेने आज जे 1994चा जो मंडल कमिशनच्या नंतर जो GR निघालेला आहे त्या GRला चॅलेंज करायची भाषा आज पुन्हा एकदा केलेली आहे. तर आपल्या माध्यमातून मला सगळ्या मराठा समाज बांधवांना आणि ओबीसी बांधवांना एकच सांगायचं की हा जो GR जो आहे हा GR हा अतिशय सुप्रीम कोर्टच्या 9 जजेसच्या बेंचच्या पुढे जाऊन तावून सुलाखून निघालेला आहे आणि त्यामुळे 9 जजेसच्या बेंचने तो कन्फर्म केलेला आहे. त्यामुळे आता जर कुणाला चॅलेंज करायचं असेल तर तो 9 जजेसच्या पुढे जावं लागेल, म्हणजे त्याला ते 13 जजेसच्या बेंच वर बसवावं लागेल, तेव्हा कुठच्यात बदल होऊ शकेल. त्यामुळे ही अशक्यप्राय गोष्ट आहे की ह्या GRला आता चॅलेंज होणं हे शक्यप्राय नाहीये. म्हणून म्हणजे तुम्ही असं म्हणता की या GRला चॅलेंज करणं हे शक्य नाही, म्हणजे भुजबळांनी जी भूमिका घेतलेली आहे न्यायालयात जाण्याची त्याबद्दलही आपण असंच म्हणताय? माझी भूमिका अशी आहे की त्या मार्गाला न जाता गरीब मराठ्यांना न्याय कसा मिळेल हे आणि ओबीसीच्या ताटातून न खेचता त्या गरीब समाजाला अन्याय न करता गरीब मराठ्यांना न्याय कसा मिळेल ह्याच्यावर सगळ्यांनी फोकस द्यावं ना. ते विनाकारण ते कोर्टाच्या सगळ्या GR मधनं ते होऊ शकतं असं आपल्याला वाटतं का? केली जायला आणि धोपी जायचं सगळं हाती धोपाटला आल्याशिवाय काही राहणार नाही. म्हणून मूळ मुद्द्यावर सगळ्यांनी यावं की या महाराष्ट्राचा जो सामाजिक समतोल आहे तो कुठेही बिघडला नाही पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्र जो आहे ओबीसी असेल, मराठा असेल, बाकी दलित बांधव असेल, हे सगळे गुण्या गोविंदांना आता महाराष्ट्रात राहत आहे. प्रत्येक जण आपापलं आरक्षण घेत आहे, आपापली भाजी भाकरी खात आहे. त्यामुळे ह्याने त्याच्या ताटात लक्ष देऊ नये, ह्याने त्याच्या ताटात घेऊ नये आणि ते जर सोडलं तर मग महाराष्ट्रामध्ये बाकी ह्या ज्या आतापर्यंत जो सामाजिक अंश आपण पाहायला मिळाला तो मुळीच. बरं, आपण आता भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर यांच्याकडे या निमित्ताने जाऊया, कारण एक मोठा आव्हान कदाचित सरकार पुढे असेल आणि अशा पद्धतीने जर रोष वाढत राहिला किंवा असंतोष निर्माण झाला तर ते सगळं कुठेतरी त्या अपेक्षा पूरक करणं हे आव्हान सातत्याने सहन करणं आहे सरकारला. काय वाटतंय आपल्याला याबद्दल गणेशजी? स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा या महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या आहेत. बघा, आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांची एक क्लिप तुम्ही ऐकवली आणि त्यावेळेला हाही तुम्ही उल्लेख केलात की त्यावेळी मंचावरती कोण कोण उपस्थित होते. तर त्यावेळेला मनोहर जोशी देखील होते, त्यावेळेला गोपीनाथ मुंडे देखील होते. पण हा काळ होता 2007 किंवा 8चा असेल की ज्या वेळेला विलासराव देशमुखांनी
की त्यावेळेला हे केलेलं भाषण होतं. बघा असं आहे, आज आपण 2025 मध्ये आहोत. या महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर आता घडलेली आहेत. आता जो सध्या वाद सुरू आहे आणि ज्या प्रकारची एक भाषा एकमेकांच्या विरोधात वापरली जाते, आणि म्हणजे मी आज विषयांतर करत नाहीये, पण आज जेव्हा वडेट्टीवारांनी ही बैठक घेतली, मला फक्त एक गोष्टीचा खुलासा मात्र अजून काँग्रेसकडनं कधीच झाले नाही. मी मुळात काही काँग्रेसवरती टीका करण्यासाठी हा विषय घेतलेला नाहीये, पण वडेट्टीवार जेव्हा आज काँग्रेसचे नेते या विषयातलं बोलत होते, ते ज्या वेळेला मराठ्यांचं आंदोलन सुरू होतं त्यावेळेला अनेक पत्रकारांनी या सर्व नेत्यांना प्रश्न विचारले. अंबादास दानवे असतील, वडेट्टीवार असतील, सर्वांना प्रश्न विचारले की ह्यातली तुमची नेमकी भूमिका काय आहे, किंवा हे ज्या वेळेला तुम्ही यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून येत आहे, तर त्यावेळेला हे आरक्षण देत असताना कसं द्यावं या बाबतीत तुमचं मत काय? एकाही नेत्याने त्यावेळेला आपली भूमिका स्पष्ट केली नाही, अजिबात नाही. तुम्ही स्टेटमेंट चेक करून बघा. आता जी काही महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही आश्वासन देण्यात आलेले आहे, जो GR देण्यात आलाय, त्यामध्ये त्यांनी मुदत मागितलेली आहे, वेळ मागितलेला आहे की त्या संदर्भातला अभ्यास करण्यासाठी. त्यामध्ये आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की या बाबतीमध्ये जे खरोखर आवश्यक मराठा समाज आहे, ज्याला खरोखर याची गरज आहे, त्याला कसं देता येईल, आणि ते देत असताना आपण मागासवर्गीय ओबीसी समाजावरती कुठल्याही प्रकारे अन्याय करू नये, ही आमची भूमिका आहे आणि आम्ही ती स्पष्टपणे मांडलेली आहे. कुठेही आडपडदा ठेवलेला नाही. या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लाखांची आंदोलनं निघाली, जगाने आदर्श घ्यावा अशी आंदोलनं निघाली, आणि त्याच वेळेला मुंबई शहराला वेठीला धरणारं देखील आंदोलन निघालं. काय भाषा वापरली गेली तरी पण शांत आणि संयमानं माननीय मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईला वेठी बरोबर आहे, पण सर्वांना त्याचबरोबर काय आज म्हणते, आणखीन एक आणि- पुढचा अल्टिमॅटम निघालेला आहे याच निमित्ताने, आणि त्याचबद्दल मला पुढचा प्रश्न विनोद पोखरकर यांना विचारायचा आहे. पोखरकरजी, आज 17 सप्टेंबर पर्यंत हैदराबाद गॅझेटच्या अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करावी अशा पद्धतीचं एक अल्टिमॅटम दिलेलं आहे. याबद्दल आपण काय म्हणाल? कारण ते जर झालं नाही तर पुढे काय होणार आहे? नाही, निश्चितपणे तुम्हाला सांगतो, राज्य सरकारने जे काय हैदराबाद गॅझेटियर काढलेलं आहे, त्याचा जो GR काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी तात्काळ होणं गरजेचं आहे. आता जर समजा ओबीसी समाजाच्या कुठेतरी दबावाला बळी पडून जर सरकार काही करणार असेल, तर मराठी काही त्या ठिकाणी शांत बसणार नाहीत. मराठा समाजही रस्त्यावर उतरेल, मराठा समाज देखील न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे असं काही समजायची गरज नाही. बघा, गोरगरीब आणि गरजवंत मराठा समाजाला हे आरक्षण मिळालेलं आहे, आणि या आरक्षणाचा सरकारने त्या ठिकाणी तात्काळ या GR ची अंमलबजावणी करावी. आणि जसं मनोज दादांनी सांगितलं की तुम्ही 17 सप्टेंबरच्या अगोदर हा GR जो आहे तो लागू करा आणि पहिला दाखला तुम्ही त्या ठिकाणी द्या. त्या दृष्टिकोनातून सरकारने काम करावं अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो. यामुळे ह्या ज्या काही वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना भडकवण्याचं जे काम चाललेलं आहे, कृपया करून यांना जे काही चालवत आहेत त्यांनी हे सगळं थांबवावं. आणि ओबीसी समाजाने मला असं वाटतं की आता अशी भूमिका घेतली पाहिजे की कुठेतरी आम्ही बरेच वर्ष झालं, 30 वर्ष झाले मागच्या मराठा समाजाच्या हक्काचा, त्यांच्या ताटातला आम्ही खाल्लंय. आता मराठा समाज आमच्यामध्ये येतोय, तर आम्ही त्यांना मोठ्या मनाने सामावून घेऊ, किंवा आपण त्या ठिकाणी केंद्राकडे मागणी करू. जी काय त्या ठिकाणी 50% मर्यादा जी आहे ती कॅप त्या ठिकाणी काढू आणि अजून 10% वाढू आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करू. जर ओबीसी समाजाला मराठ्याचा इतका त्रास असेल तर ती मागणी त्यांनी करावी, नाही तर त्या ठिकाणी 20 वर्ष तुम्ही शेंगेजी, आमचं आता खाल्लं. थोड्या वेळापूर्वी आता तुम्ही आम्हाला सलोख्याशी भाषा केलेली होती, आता ह्याच्यानंतर तुम्ही काय म्हणाल? नाही, कसं आहे की हे जे आपण- आता जे मान्य होत आहे की 16% आरक्षण मराठ्यांना होतं, ह्या गोष्टीला कसलाच आधार नाहीये. कारण मंडल कमिशनची निर्मिती झाली, अहो, ती इतर आता हे मागासवर्गीयांच्या तुम्ही त्या ठिकाणी इतर OBC मध्ये प्रवर्ग मागासवर्गीयांना केले. आरक्षण काय सांगता देण्यात तुम्ही? झालेली आहे. विषय NT आणि वगैरे त्या सगळ्यांना बाहेर मंडल काढलं OBC कमिशनच्या मधून तुम्ही. शिफारसी त्यांना ज्या 2-2, 3-3% स्वीकारल्या आरक्षण गेल्या, दिलं तुम्ही. त्या शिफारसी स्वीकारूनच या ओबीसीना आरक्षण दिले गेलेले आहे. त्याच्यामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण द्यायचा प्रश्न पुढेच आलेला नाहीये. अहो, हा ते इंदिरा लुटलंय, साहेबांच्या तेच सांगतो काळामध्ये तुम्हाला, आलेला आहे. लुटलंय तुम्ही या आमच्या हक्काचं. 9 जजेसच्या बेंचच्या त्या निर्णयामध्ये कुठं आलेलं आहे? आता हे 16% होतं, हे कुठून आणतं, हा कुठून जावं शोधला मला माहित नाहीये. पण ओबीसीचं आरक्षण जे मंडल कमिशनच्या शिफारशीनं झालेलं आहे, एक राज्य मागासवर्गीय, केंद्रीय मागासवर्गीय कमिशन नेमलेलं आहे, त्यांनी ठरवलं की हा समाज मागासलेला आहे, आणि दादांचं त्याच्या खोटं बोलताय शिफारशीनुसार 9 जजेसच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये कुठं 16% आरक्षण ह्याला होतं आणि त्याला होतं, मराठ्यांना होतं. सदावर्तीजी, या मुद्द्यावरती हा तुम्ही विषय काय बोलाल? नव्हता. बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे, 2 मुद्दे आहेत जे आपण उपस्थित केलेत. एक आहे तो शासन निर्णय,
त्या शासन निर्णयाच्या बाबतीमध्ये सांगायचं आहे की ते शासन निर्णय परसे इलिगल आहे आणि त्या शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र कोणीही सनदी अधिकारी हा म्हणता वाटणार नाही जोपर्यंत त्याच्यावर प्रेशर किंवा देच असं म्हणून, कारण ते ऑथेंटिकेटेड नाही आहे. त्याचं कारण असं आहे की त्याला अथॉरिटिव्ह म्हणावं लागतं आणि ते मागास आयोगच फक्त सांगू शकते आणि त्याच्यावर शासनानं सभागृहामध्ये निर्णय करून कायदा करून ते सांगायचं असतं की ते प्रमाणपत्र वाटण्याची मुभा आहे म्हणून. एक दुसरी गोष्ट, कायद्याला हरताळ फासल्याच्या ह्या चर्चा आहेत. त्याचं कारण सांगतो. 2012ला आपल्याकडे जे आहेत आरक्षणाच्या संदर्भातले रूल तयार झाले. त्या रूल 12मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की IAS, IPS किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा DYSP रँकचे अधिकारी त्या समितीत आहेत जे विजिलन्स टेस्ट आणि अफिनिटी टेस्ट करतात. आता हे जे शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये कोण अधिकारी आहेत तर ग्रामपंचायतमधले ग्राम अधिकारी वगैरे. तुम्हाला सांगतो हे करत असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकष होते कोणते, माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे. त्यामुळं आज जे आपण म्हणतो की त्या शासन निर्णयाची लिगल सेंटिटी त्याच्यावर काही मिळणार नाही. कूल थंडा मी थोडे याच्यासाठी म्हणतो की एका कुणाला तरी काहीतरी कागद पाहिजेत होता, मला हे द्या गॅझेटरच्या आधारे एकही आरक्षण किंवा एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही. दुसरा मुद्दा, जे 16% आम्हाला होतं आणि दिलं आणि आमचं हिसकाटून घेतलं, ओबीसी भावांनी तसं झालेलं नाही आणि त्यातले त्यात मंडल कमिशनच्या संदर्भानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की अगोदर आपण म्हणजे शेतातल्या ढेकळाची व्याख्या समजून घ्यावी आणि त्याच्यानंतर आपण आरक्षणाची बाराखडी समजून घ्यावी. जोपर्यंत आरक्षणाची आपल्याला बाराखडीच कळणार नाही तोपर्यंत संविधानातल्या तरतुदी, कायद्याचा भाग आणि जर आपण असं म्हणत राहिलो नाही त्यांना द्या मला द्या, सदावर्तेजी, मला वाटतं विनोदजींना आपण विचारूया की हा जो दावा आहे गुणरत्न सदावर्ते यांचा, काय म्हणाल याबद्दल? आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे 17 तारखेला जर अशा पद्धतीने खरोखरच सर्टिफिकेट दिलं गेलं नाही तर मग पुढे काय घडणार आहे? पुन्हा एकदा आंदोलनाचाच मार्ग असेल का कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न पुढे नेला जाणार आहे? निश्चितपणे तुम्हाला सांगतो, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारला एक अल्टिमेटम दिलेला आहे की जो आपण अध्यादेश काढलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आपण दाखले द्यायला सुरुवात करावी. आणि मला विश्वास आहे की हे सरकार ते करेल. तेव्हा हे गुणरत्न सदावर्ते असतील किंवा काही ओबीसी नेते असतील यांच्या दबावाला हे सरकार बळी पडणार नाही. आणि जर सरकार दबावाला बळी पडलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी मराठे काय करायचं ते येत्या काही दिवसामध्ये ठरवतील. त्यामुळे ज्या पद्धतीने गुणरत्न सदावर्ते सांगतायत की असं झालं आणि तसं झालं, मुळात आपण एक ज्या माधुरी पाटील याचा ठाण्याचे एक केसचं जो त्यांनी उदाहरण दिलं, मला रिॲक्शन द्यायची. काय एकाची टोपी उचलायची, दुसऱ्याला घालायची, दुसऱ्याची उतरायची, तिसऱ्याला घालायची. यांना असं वाटतं की आपण फार अभ्यासू आहोत, फक्त आरडाओरडा करायचा आणि फक्त मोठमोठ्याने ओरडायचं. मुळात आपण शांतपणे समजून घेतलं पाहिजे की आरक्षण जे आहे मराठा समाजाला एसीबीसी अंतर्गत दिलेले आरक्षण आहे. मराठा समाज हा सामाजिक त्या ठिकाणी बॅकवर्ड आहे, हे सिद्ध झालेलं आहे. हे गायकवाड आयोग असेल किंवा शुक्रे आयोग तुम्हाला कधी म्हणायचं सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे यांनी कितीही त्या ठिकाणी मला सिंपल 2 गोष्टी सांगायच्यात. हे पटका बांधलेला नाहीये, याला आरक्षणाच्या तरतुदी बघाव्या लागतात. 2, माननीय महसूल मंत्री जे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेबांनी आज स्पष्ट सांगितलं की तलवार ठेवून बाणेवर जातीचे प्रमाणपत्र मिळत नाहीत. हे सूचक बोल आहेत की जबरदस्ती होण्याची शक्यता आहे. कारण माझे मराठा भाऊ, मेरे लगते जिगर मराठा भाऊ, पण सदावर्तेजी मग आज मराठवाड्यामध्ये मराठ्यांनी जे सेलिब्रेशन केलेलं आहे, जरांगे पाटलांनी जे सेलिब्रेशन केलेलं आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार जर तुमचे सगळे दावे खरे असतील तर? मी खरं सांगू, मी सगळे महत्त्वाचे लोक महाराष्ट्रातले राजकारणी सोडा, परंतु काही महत्त्वाचे लोक मला भेटत असतात. त्यांनी सांगितलं की अशी वेळ आहे म्हणे मंत्र्यांवर की आपल्या गुलाल टाकला की ते शर्ट खुटीला लटकून ठेवायचं, पुन्हा जरंगे जेव्हा गुलाल टाकणार तेव्हा पुन्हा ते शर्ट घालायचं. अशापर्यंत तुम्हाला सांगतो चर्चा चालतात. हे विनोदी, हास्यपूर्ण आणि तुम्हाला सांगतो कोणाचं तरी प्रोडक्टिव्ह, कोणाचं तरी इंटरेस्टमधलं, कोणाचं तरी प्रिपेअर्ड, कोणाचं तरी तुम्हाला सांगतो हार्ड डिस्क देऊन चालवलेला हे मुखवटा आंदोलनाचा असतो. आत्मा मात्र राजकारणाचा असतो. गल्लीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललंय आणि शरद पवारांच्या मुलीचा अपमान झाल्याच्या नंतर गुंडाळून जावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार किंवा
राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जेव्हा सत्तेत नसतात, बिगर मराठा मुख्यमंत्री असतात, तेव्हा जरंगेसारखे लोकांचा पेव फुटतो. मला म्हणायचं नाही कोणाला अपमानित करून की पावसाळ्यातल्या छत्र्या कोकणकरजी, तुमची प्रतिक्रिया अगदी एका वाक्यामध्ये यावं. पुढारी जे अपमानित करतात, महिलांना अपमानित आंदोलन करतात. केलंय. त्यामुळे काय आहे, त्या राजकीय आमच्या भानगडीमध्ये आम्हाला पडायचं नाही. ते शरद पवार आणि तुम्ही बघून घ्या. मराठा समाजाला, गरजवंत मराठ्यांना हे आरक्षण मिळालेलं आहे. निश्चितपणे तुम्हाला सांगतो, तुमच्या भाषेमध्ये डंके की चोट पे तुम्हाला त्या ठिकाणी या हैदराबाद गॅझेटेड नुसार दाखले मिळालेले तुम्हाला हा दाखवतो. विषय मोठा आहे आणि मला- प्रामुख्याने मला- कुठेतरी सलोखा राखणं आणि त्याचबरोबर त्या पद्धतीने सर्व जातींच्या मध्ये असंतोष कसा वाढू नये हा महत्वाचा मुद्दा होता आणि तो सलोखा राहावा अशी आपण आशा करूया. धन्यवाद, तुम्ही आज चर्चा केलीत आणि महत्वाचे मुद्दे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. आमचा आजचा प्रश्न होता, मराठा ओबीसी नंतर इतरही समाजांकडून आरक्षणाच्या मागणीला जोर. वाढत्या मागण्यांमुळे सामाजिक असंतोष निर्माण होईल असं वाटतं का? 17,000 मतं आली आणि 77% लोकांचं म्हणणं असं आहे की होय, वाढत्या मागण्यांमुळे सामाजिक असंतोष निर्माण होईल असं वाटतंय आणि 23% लोकांचं म्हणणं आहे नाही. आणि यानंतर एबीपी माझाची संपादकीय भूमिका आपण जाणून घेऊया. त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. पूर्वी देशाचा खरोखरच विकास करण्यासाठी, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी आरक्षणाची गरज होती. अनुसूचित जाती आणि जमातींसारख्या कायम उपेक्षित राहिलेल्या समाजाला समान संधी मिळावी, त्यांचा सामाजिक आर्थिक विकास व्हावा, यासाठी आरक्षण हे एक आवश्यक साधन होते. ज्यांना अनेक शतकं संधी नाकारली गेली आहे त्यांना आरक्षणामुळे संधी मिळावी, ऐतिहासिक असमानता नष्ट व्हावी, जात विरहित समाज निर्माण व्हावा अशी अपेक्षा होती. परंतु इतक्या दशकांनंतर महाराष्ट्र आरक्षणामुळे झालेल्या गुंतागुंतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. ज्यांना आतापर्यंत आरक्षण नव्हते त्यांना आता ते मिळवण्याची कारणे समोर आहेत. ज्यांना ते मिळाले आहे त्यांना त्यांच्या आरक्षणात वाटेकरी नकोत. ज्यांना आरक्षण आहे पण ते पुरेसे वाटत नाही त्यांना दुसऱ्याच्या कोट्यातून हवे आहे. प्रत्येक जण आपापल्या जागी बरोबर असेलही, पण या सगळ्याचा अंतिम परिणाम म्हणजे समाजात वाढता मनभेद आणि हरवत चाललेली एकतेची भावना. आपण म्हणायला एकाच राज्यातील नागरिक, मात्र आपुलकीची, एकोप्याची भावना लोप पावताना दिसते. विशेषतः आंदोलन काळात आपण विखुरलेले, कायम संघर्षाच्या भूमिकेत दिसतो. अशा सामाजिक अस्थिरतेमुळे राज्याच्या विकासावर, प्रगतीवर नकारात्मक परिणाम होत असतो. वेगवेगळ्या जाती जमातीत समाजात अविश्वास आणि भीतीची भावना निर्माण झाल्यामुळे लोकशाही प्रक्रिया कमकुवत होत असते. हे वेगळं सांगायला नको. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्या संपूर्ण प्रक्रियेत राज्यात वेगवेगळ्या जाती समाजाच्या नवीन नेत्यांचा उदय झाला आहे. जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांची जागा या नवख्या नेत्यांनी घेतली आहे. जुन्या जाणत्या नेत्यांनी फक्त पद मिळवण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी जातीचे कार्ड वापरलं. सामाजिक सलोख्याचा, राज्याचा, देशाचा विचार न करता फक्त आपला स्वार्थ साधला, आपली घरं भरली. आता हे नवीन नेते जुन्या नेत्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतात की आपल्या जातीला न्याय मिळवून देताना समाजाचं, राज्याचं हितही साधतात. यावर त्यांना शिवशाहू फुले आंबेडकर यांचे खरे वारस म्हणायचं की नाही हे ठरेल. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि झिरो अवरमध्ये या विषयासह आज आपण इथेच थांबतोय. उद्या नवीन विषयासह भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.